आज आपल्याकडे विश्लेषणासाठी काहीतरी खूप वेगळं आहे. हो ना. म्हणजे कुठला लेख नाही किंवा एखादा रिपोर्ट नाही. काहीच नाही. आपल्यासमोर आहे फक्त 9 शब्दांचं एक वाक्य. आणि ते एका पुस्तकाचं शीर्षक आहे. बरोबर. गरिबी ते समृद्धी, एका मराठी माणसाची सत्यकथा. फक्त शीर्षक, आणि यातच खरी गंमत आहे. अनेकदा आपण मोठमोठ्या कथा कादंबऱ्या बघतो, पण त्या कथेचं जे पहिलं ओळखपत्र असतं म्हणजे तिचं शीर्षक, त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. अगदी. हे शीर्षक म्हणजे कथेचा एक छोटा ट्रेलर आहे असं म्हणूया. बरोबर. आणि आज आपण हा ट्रेलर फ्रेम बाय फ्रेम पाहणार आहोत. म्हणजे या काही निवडक शब्दांमध्ये लेखकाने काय दुनिया उभी केली आहे, हे शब्द वाचल्या क्षणी आपल्या मनात काय भावना येतात, कोणत्या अपेक्षा तयार होतात. हो, चला या शब्दांच्या आत दडलेल्या अर्थाचा शोध घेऊया. नक्कीच. सुरुवात कुठून करायची? मला वाटतं त्या पहिल्या आणि सर्वात ताकदवान भागापासून. हो, गरिबी ते समृद्धी हे ऐकल्या क्षणीच डोळ्यासमोर एक मोठा प्रवास उभा राहतो, एक संघर्ष. हो, ही एक कालातीत संकल्पना आहे. पण मला एक प्रश्न पडतो की याचा परिणाम एवढा जबरदस्त का होतो? या 2 शब्दांमध्ये अशी काय जादू आहे की ती आपल्याला लगेच कथेशी जोडून घेतात? याचं कारण म्हणजे ही संकल्पना मानवी अनुभवाच्या अगदी मुळाशी जोडलेली आहे. अच्छा. म्हणजे याला इंग्रजीत रॅग्स टू रिचेस म्हणतात, पण जगातल्या प्रत्येक संस्कृतीत या कथेला एक विशेष स्थान आहे. कारण ही केवळ आर्थिक बदलाची गोष्ट नाही. बरोबर. गरिबी हा शब्द फक्त पैशाची कमतरता नाही दाखवत, तर तो एका हतबलतेचं प्रतीक आहे. संधींच्या अभावाचं, दबलेल्या स्वप्नांचं. म्हणजे एक अशी अवस्था जिथून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य वाटतं. अगदी. आणि समृद्धी हे त्याचं अगदी विरुद्ध टोक. ते फक्त श्रीमंती नाही, तर स्वातंत्र्य, आत्मसन्मान, आपली स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता, या सगळ्याचं प्रतीक आहे. पण ह्या 2 शब्दांमधला जो छोटासा शब्द आहे ते, मला वाटतं खरी कथा तर त्यातच दडलेली आहे. तुम्ही एकदम अचूक मुद्दा पकडला आहे. तोच तर संपूर्ण प्रवासाचा आत्मा आहे, नाही का? हो. ते शब्द म्हणजे एक वचन आहे. तो वाचकाला सांगतो की तुम्हाला फक्त सुरुवात आणि शेवट नाही मिळणार. तर त्यामधला संघर्ष, त्यामधले चढउतार, अपयश आणि चिकाटी, हे सगळं अनुभवायला मिळणार आहे. कथाकथनाच्या भाषेत सांगायचं तर हे शीर्षक एका क्षणात कथेचा कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष स्पष्ट करतं. आणि संघर्ष दिसला की आपली उत्सुकता वाढते. नक्कीच. आपल्याला जाणून घ्यायचं असतं की या नायकाने हा प्रवास कसा पूर्ण केला, त्याने कोणत्या अडचणींवर मात केली. मला इथे एक विचार येतोय. ही संकल्पना एवढी सार्वत्रिक आहे आणि यशस्वी आहे की ती आता एक फॉर्म्युला बनली आहे का? चांगला प्रश्न आहे. म्हणजे हे शीर्षक वाचल्यावर आपल्याला कथेचा शेवट जवळजवळ माहितीच असतो, मग त्यात नाविन्य काय उरतं? हा खूप चांगला मुद्दा आहे. आणि हो, हा एक फॉर्म्युला आहे, पण तो असा फॉर्म्युला आहे जो प्रत्येक वेळी काम करतो. असं का? कारण आपल्याला शेवट माहीत असला तरी प्रवासाचा मार्ग माहीत नसतो. प्रत्येक व्यक्तीचा गरिबी ते समृद्धीचा मार्ग वेगळा असतो. आणि इथेच या शीर्षकाचा पुढचा भाग महत्वाचा ठरतो. अच्छा. तो या सार्वत्रिक फॉर्म्युलाला एक विशिष्ट आणि नवी ओळख देतो. आणि तो भाग आहे एका मराठी माणसाची. बरोबर. म्हणजे ही जी एक मोठी सार्वत्रिक संघर्षाची गोष्ट आहे, तिला हे शीर्षक एका विशिष्ट चौकटीत बसवतं. एका माणसाची न म्हणता एका मराठी माणसाची म्हटल्याने त्या संघर्षाला एक वेगळाच रंग मिळतो. नक्कीच. या निवडीमुळे कथा अमूर्त राहत नाही, ती एकदम ठोस बनते. एक माणूस जगातला कोणीही असू शकतो, पण मराठी माणूस म्हटल्या क्षणी कथेला एक सांस्कृतिक आणि सामाजिक पत्ता मिळतो. अगदी. आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र येतो. इथली जीवनशैली, इथली मूल्य, इथले सामाजिक दबाव. हो, नोकरीला महत्त्व देणारी मानसिकता, व्यवसायाबद्दलची थोडीशी उदासीनता, मध्यमवर्गीय स्वप्न. आणि त्याचबरोबर येणाऱ्या मर्यादा, या सगळ्या गोष्टी आपोआप कथेशी जोडल्या जातात. हे खूपच रंजक आहे. म्हणजे नायकाचा संघर्ष फक्त त्याच्या गरिबीशी नाही, तर त्याच्या मराठी असण्याशी जोडलेल्या काही विशिष्ट मानसिकतेशी किंवा सामाजिक परिस्थितीशी सुद्धा असू शकतो. बरोबर. उदाहरणार्थ, आपल्या समाजात व्यवसायापेक्षा नोकरीला जास्त सुरक्षित मानलं जातं. कदाचित या नायकाला या मानसिकतेविरोधातही लढावा लागला असेल. अगदी बरोबर. ही ओळख कथेला एकाच वेळी वैयक्तिक आणि प्रातिनिधिक बनवते. वैयक्तिक कारण ही त्या एका माणसाची गोष्ट आहे. आणि प्रातिनिधिक कारण त्याच्या प्रवासात महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना स्वतःचा संघर्ष दिसू शकतो. हो, त्यामुळे वाचक त्या कथेशी अधिक जवळून जोडला जातो. त्याला ती आपली कथा वाटते. पण इथे एक धोका नाही का? म्हणजे मराठी माणूस हा उल्लेख काही वाचकांना कथेपासून दूर ढकलू शकतो.
त्यांना असं वाटू शकतं की ही कथा फक्त एका विशिष्ट समूहापुरती मर्यादित आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं. पण गंमत अशी आहे की कथा जितकी जास्त विशिष्ट असते तितकीच ती जास्त सार्वत्रिक होते. हे कसं काय? कारण ती अधिक खरी आणि प्रामाणिक वाटते. आपण जेव्हा ज्यू माणसाच्या संघर्षावर आधारित फिडलर ऑन द रूफ पाहतो किंवा एका कृष्णवर्णीय कुटुंबाची कहाणी वाचतो, तेव्हा आपण त्यांच्या संस्कृतीही पूर्णपणे परिचित नसलो तरी त्यांच्या भावनांशी जोडले जातो. अगदी, कारण त्या विशिष्ट तपशिलांमधून मानवी भावनांचा सार्वत्रिक अनुभव व्यक्त होत असतो. त्यामुळे मराठी माणूस हा उल्लेख कथेला मर्यादित नाही तर अधिक सखोल आणि अस्सल बनवतो. म्हणजे ही ओळख कथेला एक भक्कम पाया देते. ती हवेत घडणारी गोष्ट राहत नाही. तिला मातीचा सुगंध येतो. आणि याच पायावर पुढचा आणि कदाचित सर्वात महत्वाचा शब्द उभा आहे. हो, तो शब्द म्हणजे सत्यकथा. हा एक शब्द सगळा खेळ बदलून टाकतो. आतापर्यंत आपण ज्या कथेबद्दल बोलत होतो ती एक प्रेरणादायी कल्पना असू शकली असते, पण सत्यकथा हा शब्द लावल्या क्षणी ती एक वस्तुस्थिती बनते. हो, पण हा शब्द वापरणं एक दुधारी तलवार नाही का? म्हणजे एका बाजूला विश्वासार्हता वाढते, पण दुसऱ्या बाजूला लोक त्यातील प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करू लागतात. बरोबर. लेखकावर खूप दडपण येत असणार. नक्कीच. सत्यकथा हा एक दावा आहे आणि प्रत्येक दाव्यासोबत जबाबदारी येते. जेव्हा आपण एखादी काल्पनिक कथा वाचतो तेव्हा आपण हे खरं आहे का हा प्रश्न विचारत नाही. आपण त्या विश्वात स्वतःला झोकून देतो. हो, पण सत्यकथा वाचताना आपला मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करतो. तो सत्य आणि कल्पकथेमधला फरक शोधत राहतो. आणि याचा वाचकाच्या मनावर काय परिणाम होतो? परिणाम खूप मोठा आहे. ती कथा केवळ मनोरंजन राहत नाही तर ती एक पुरावा बनते. हे शक्य आहे याचा पुरावा. अगदी. ती एक मार्गदर्शक बनते. त्या नायिकाने ज्या चुका केल्या त्या आपण टाळू शकतो. त्याने जे मार्ग वापरले ते आपण वापरू शकतो असा एक विश्वास निर्माण होतो. खरंय. काल्पनिक कथा आपल्याला स्वप्न दाखवतात, पण सत्यकथा आपल्याला त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा नकाशा देऊ शकतात, अशी एक भावना तयार होते. बरोबर. पण ह्या सत्य शब्दाची नेमकी व्याख्या काय? कारण प्रत्येकजण सत्यकथा सांगताना स्वतःच्या आठवणीनुसार, स्वतःच्या दृष्टिकोनानुसारच सांगतो. जातात, काही विसरल्या जातात. मग सत्यकथा म्हणजे 100% वस्तुनिष्ठ अहवाल मानायचा का? ही एक खूप महत्वाची चर्चा आहे आणि मला नाही वाटत की कोणतीही सत्यकथा ही कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेल्या फुटेजसारखी वस्तुनिष्ठ असू शकते. अच्छा. ती नेहमीच सांगणाऱ्याच्या दृष्टिकोनातून आणि आठवणींमधून साकारलेली असते. पण तिचा गाभा, तिचा भावनिक प्रवास हा खरा असतो. म्हणजे त्यातील संघर्ष खरा असतो. हो, त्यातून मिळालेला बोध खरा असतो. म्हणून वाचक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण तिला एक प्रेरणादायी अनुभव म्हणून वाचावं, कायद्याचं प्रतिज्ञापत्र म्हणून नाही. त्यातील भावनिक सत्य हे वस्तुस्थितीच्या सत्यापेक्षा जास्त महत्वाचं असू शकतं. अगदी बरोबर. तर मग आपण जर हे सर्व भाग एकत्र जोडले तर आपल्याला काय दिसतं? आपल्याकडे एक सार्वत्रिक प्रवास आहे, गरिबी ते समृद्धी, जो एका विशिष्ट सांस्कृतिक वास्तवात घडतो एका मराठी माणसाची आणि तो एक सत्य म्हणून आपल्यासमोर मांडला आहे. सत्यकथा. हे विषय किती प्रभावी आहे. खरं तर हे एका कुशल मार्केटिंग एक्सपर्टने तयार केलेल्या घोषणेसारखं आहे. हो ना. हे शीर्षक संभाव्य वाचकाच्या मनात येणाऱ्या 3 मुख्य प्रश्नांची उत्तरं देतं. पहिला प्रश्न, ही कथा कशाबद्दल आहे? उत्तर, संघर्ष आणि यशाबद्दल. दुसरा प्रश्न, ही कोणाबद्दल आहे? उत्तर, आपल्यासारख्याच एका ओळखता येणाऱ्या व्यक्तीबद्दल. आणि तिसरा, सर्वात महत्वाचा प्रश्न, मी यावर विश्वास का ठेवावा? उत्तर, कारण हे खरोखर घडलं आहे. बरोबर. खरंच. या 3 घटकांमुळे शीर्षक केवळ माहिती देत नाही, तर ते वाचकाला एक भावनिक आणि बौद्धिक हुक लावतं. ते त्याला खेचून घेतं. हो. यातून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की योग्य शब्दांची निवड किती ताकदवान असू शकते. या 9 शब्दांनी संपूर्ण कादंबरीचा पाया रचला आहे. आणि केवळ पायाच नाही तर अपेक्षांची एक इमारतच उभी केली आहे. आता लेखकावर ती इमारत तितकीच मजबूत आणि प्रभावी बनवण्याची जबाबदारी आहे. शीर्षक हे एक वचन आहे आणि पुस्तक ही त्या वचनाची पूर्तता आहे. तर आज आपण पाहिलं की एका साध्या शीर्षकातूनही किती सखोल अर्थ काढता येतो. गरिबी ते समृद्धी, एका मराठी माणसाची सत्यकथा. हे केवळ शब्द नाहीत, तर ते एका मोठ्या आणि प्रेरणादायी प्रवासाचं सार आहे. याने आपल्याला कथाकथनाचं सामर्थ्य आणि शब्दांच्या निवडीचं महत्त्व दाखवून दिलं. आणि या चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न नक्कीच निर्माण होतो ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. कोणता? या शीर्षकात समृद्धीला प्रवासाचा शेवटचा टप्पा किंवा अंतिम ध्येय म्हणून दाखवलं आहे.
जणू काही ती एक फिनिश लाईन आहे जी एकदा पार केली की शर्यत संपली. पण खरंच तसं असतं का? तोच माझा प्रश्न आहे. समृद्धी म्हणजे काय? ती केवळ आर्थिक आहे का? समजा या नायकाने अमाप संपत्ती मिळवली, मग पुढे काय? त्याची कथा तिथेच संपते का? की खरी समृद्धी ही त्या प्रवासात आहे, त्यात ते शब्दामध्ये दडलेली आहे. पैसा, यश मिळवल्यानंतरचं आयुष्य कसं असतं? त्या पुढचा संघर्ष कोणता असतो? हो, यावर विचार करणं महत्वाचं आहे, असं मला वाटतं.